चला दुसरा नवीन बॅट्समन डॉट बॉल. सिक्स. षटकार. अप्रतिम असा कमबॅक केलाय रनर बॉयज यांनी. अप्रतिम असा परत शॉट मारला त्यांनी लेग साइडला. 4 रन. झाले 4 बॉल मध्ये 10 रन झालेत. 5वा बॉल वाईड बॉल. डॉट बॉल. अप्रतिम अशी बॉलिंग आनंद यांच्याकडून. 5 बॉल मध्ये त्यांनी 11 धावा दिल्यात आणि एक विकेटही घेतली आहे. वाईड बॉल. शेवटचा बॉल डॉट बॉल. ओव्हर संपली आहे. 12 रन. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 रन. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात. बॉलर आहे लहू. एक ओव्हर मध्ये 12 रन. रनर बॉयज यांनी पहिल्या ओव्हर मध्ये 12 रन काढलेत. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात. पहिला बॉल वाईड बॉल. रायझिंग सुपरस्टार्स वर्सेस रनर बॉयजचा हा सामना. दोघं टीम आपल्या एक एक मॅचेस जिंकलेलेत. दोघांनी एक एक सामना जिंकलेला आहे. हा दोघांचा दुसरा सामना आहे. बघूया या सामन्यामध्ये कोण विजयी ठरतात. ते दुसरा बॉल. अप्रतिम असा ऑफ साइडला शॉट मारलाय त्यांनी. फिल्डर धावते बॉलच्या मागे आणि चौकार. अप्रतिम अशी बॅटिंग रनर बॉयज यांच्याकडून. 1 ओव्हर 1 बॉल मध्ये 17 रन काढल्यात. 15चा रन रेट चालू आहे सध्या. अशीच बॅटिंग केली तर 60 ते 70
रन सहज बनू शकतात. अप्रतिम असा ऑफ साईडला परत एकदा शॉट मारलाय. नक्कीच 2 धावा ते घेतील धावून. 2 धावा त्यांनी धावून घेतलेल्या तिकडे. स्कोर झाला 19. 2 बॉल झालेत आतापर्यंत. 2 बॉल मध्ये लहू याने दिले 7 रन. स्कोर झालाय 19. 1 विकेट गमावलाय रनर बॉयज या टीमने. अप्रतिम अशी फिल्डिंग लहू यांची. फॉलो थ्रो मध्ये जाऊन त्यांनी बॉल पकडलाय. आतापर्यंत चांगली बॉलिंग. 3 बॉल मध्ये 7 रन दिलेत फक्त त्यांनी. चांगली बॉलिंग करताय रायझिंग सुपरस्टार्स या टीमचे बॉलर लहू. चार बॉल. शॉट हवेत गेलाय बॉल. फिल्डर नाहीये कोणी बॉलच्या खाली. आणि 2 धावा पळून काढलेत बॉलरने. तिघ फिल्डरच्या आतमध्ये बॉल पडला नो मॅन्स लँड मध्ये. स्कोर झाला 21. 4 बॉल 21. दुसऱ्या ओव्हरचे 4 बॉल झालेत. 2 बॉल शिल्लक आहेत अजून. 5वा बॉल. लहू स्ट्राईकवर निकेश. अप्रतिम असा परत एकदा शॉट मारलाय. बॉल हवेत. लहू बॉलच्या खाली. कॅच. व्हॉट अ कॅच. फॉलो थ्रू मध्ये जाऊन कमीत कमी 4 ते 5 मीटर पडून त्यांनी तो कॅच घेतलाय. अप्रतिम अशी फिल्डिंग बॉलिंग लहू यांची. एक बॉल बाकी आहे दुसऱ्या ओव्हरचा. नवीन बॅट्समॅन स्ट्राईकवर. राधे नवीन बॅट्समॅन स्ट्राईकवर आलेत. अप्रतिम अशी बॉलिंग लहू यांची. 5 बॉल मध्ये 9 रन 1 विकेट टोटल स्कोर आहे रनर बॉईज. 21 रन 2 विकेट गेलेत आतापर्यंत रनर बॉईज या टीमचे. आणि हा डॉट बॉल. ओव्हर समाप्ती. 2 ओव्हर नंतर 21 रन 2 विकेट. 11.5चा स्ट्राईक रेट. 11.5चा रन रेट. अप्रतिम अशी बॉलिंग. दोन ओव्हर समाप्तीनंतर 21 रन. कुठेतरी हा दुसरा ओव्हर भारी पडलाय लहू यांचा. रनर बॉयज यांना नवीन बॉलर. बॉलरचं नाव राहुल देशमुख. अप्रतिम लेफ्ट हँड स्पिनर आहेत राहुल देशमुख. चला तिसऱ्या ओव्हरची सुरुवात करत आहे. चला तिसऱ्या ओव्हरची सुरुवात. राहुल देशमुख अराउंड द विकेट. बॅट्समन आहे विष्णू. अप्रतिम असा लेग साइडला त्यांनी शॉट उचललाय. हवेत गेलाय बॉल. प्लेअर खाली आणि विकेट. तुझा बाबू उर्फ सुमित यांनी अप्रतिम कॅच घेतली. विकेट घेतली. इकडे नवीन बॅट्समन स्ट्राईकवर अंगद. अप्रतिम असे फिल्डर बॉलर आहेत.
अप्रतिम असे बॉलर फिल्डर आहेत रनर बॉयज या टीमचे. अंगद बॅटिंगला आलेत आता. 3 विकेट डाऊन आहेत रनर बॉयज. रन झालेत 21. अप्रतिम असे स्लो बॉल टाकतायत ते. वाईट बॉल झालाय. ऑफ साईडला शॉट मारलाय त्यांनी आणि 2 फिल्डर धावतायत. चांगली फिल्डिंग. 2 रन काढलेत त्यांनी आतापर्यंत धावून. स्कोर झालाय 24. तिसऱ्या ओव्हरचे 2 बॉल झालेत आतापर्यंत. राहुल दादांनी 2 बॉलमध्ये 3 धावा देऊन 1 विकेटही घेतली आहे. तिसरा बॉल स्ट्राईकवर अंगद. अप्रतिम अशी फिल्डिंग. परत ओव्हर थ्रो. टोटल 3 धावा काढल्यात धावून. 1 रनच्या ठिकाणी 3 धावा गमावल्यात रायझिंग सुपरस्टार्स या टीमने ओव्हर थ्रो करून. तिसऱ्या ओव्हरचे 3 बॉल नंतर स्कोर आहे 27. राहुल देशमुख चौथा बॉल. लेग साईडला मारण्याचा प्रयत्न. 1 रन. 4 बॉलमध्ये 7 रन दिले राहुल देशमुख यांनी आतापर्यंत. शेवटचा बॉल यावरचा. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. 29 रन. डॉट बॉल. फक्त 7 रन आले त्या ओव्हरला. फक्त 7 रन. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 29. पहिल्या ओव्हरला 15 रन होते त्यांचे. 3 ओव्हर नंतर रन आहे 29. शरद नवीन बॉलर रायझिंग सुपरस्टार्स या संघाचे. 29 धावा झाल्यात आतापर्यंत. रनर बॉयज या संघाचे फक्त 29 धावा. 60 ते 7 रनाचा रन रेट चालू होता पहिल्या ओव्हरमध्ये. चौथ्या ओव्हरचा पहिला बॉल. शरद हवेत गेलाय बॉल. फिल्डर खाली आहे. विकेट. अंगद यांचा विकेट गेलाय. सुमित यांनी अजून एक कॅच घेतलाय. अप्रतिम असा शॉट हवेमध्ये. बॉल. अजून एक कॅच. तिसरी कॅच घेतली आहे बाबू उर्फ सुमित यांनी. सुपरस्टार्स आपले 2 बॅट्समन लवकरात लवकर पाठवा.
रायझिंग सुपरस्टारच्या संघाचे बॅट्समन अंगद रनर बॉयच्या संघाचे बॉलर अंगद अंगद राइजिंग चैंपियंस ने नहीं लेके गए नहीं ना वो नहीं फोन लगाओ सुमित आणि सुनील अप्रतिम अशी जोडी पहिला मॅचला अवैध बॉल आणि कुठेतरी मिसकम्युनिकेशन कॅच होती एक रन चोरलाय सुमित उर्फ बाबू यांनी पहिल्या बॉलला विकेट गेला असता त्यांचा नशीबवान ठरले तिकडे 4 बॉलमध्ये 41 धावांची 4 ओव्हरमध्ये 41 धावांची गरज आहे रायझिंग सुपरस्टार्सला हा मॅच जिंकण्यासाठी दोघेही संघ आपल्या एक एक मॅच जिंकलेले आहे आणि आपल्या दुसऱ्या मॅच खेळत आहेत बघूया कोण ही मॅच जिंकता येते अनप्रेडिक्टेबल आहे क्रिकेट मॅचेस कारण की पहिल्या ओव्हरमध्ये रनर बॉयज यांचा 16-17चा स्ट्राईक रेट होता रन रेट अवैध बॉल मारलाय सुनील यांनी आणि हा षटकार ठरलेला आहे सुनील यांनी मारलाय षटकार पहिल्या मॅचमध्ये या दोघांनी अप्रतिम अशी साझेदारी करून मॅच जिंकलेले 2 बॉल 7 रन आतापर्यंत अप्रतिम अशी बॅटिंग जोडी सुमित आणि सोनू यांची टीम रायझिंग सुपरस्टार्स अप्रतिम अशा लेग साइडला शॉट षटकार आहे षटकार अप्रतिम असा शॉट षटकार हा भरत भाई नेक्स्ट बॉल अंगद यांचा अजून एक शॉट हवेत गेला बॉल षटकार आहे सुनील यांचा षटकार मारलाय त्यांनी सलग सलग 3 षटकार अंपायर कृपया अंपायर षटकार आहे ना हा लवकर द्या थोडं अप्रतिम बॅटिंग सुनील यांच्याकडून रायझिंग सुपरस्टार्सचे ओपनिंग बॅट्समन 3 बॉल मध्ये 3 षटकार होते बघू हा काय विकेट घेतली आहे 3 षटकार मारून त्यांची विकेट गेली आहे दोन मिनिटं एकच मिनिट अंपायर अरे यार बॉल किती झाले 5 बॉल 19 रन नवीन बॅट्समन लहू स्ट्राइक वर
अप्रतिम अशी बॅटिंग होती सुनील दादा यांची. 3 बॉलमध्ये 3 षटकार बांधलेले त्यांनी. 600चा स्ट्राईक रेट होता त्यांचा. बॉल मारायचा होता, कुठं गेला कुठं. ओव्हर समाप्त. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा. अजून 21 धावांची गरज रायझिंग सुपरस्टार्स या संघाला मॅच जिंकण्यासाठी. 18 बॉलमध्ये 21 धावांची गरज. अमर दुसऱ्या ओव्हरची सुरुवात करत आहे. रनर बॉईज या टीम कडून अमर. स्ट्राईकला आहेत बॅट्समन लहू. 18 बॉलमध्ये 21 धावांची गरज त्यांना हा सामना जिंकण्यासाठी. अप्रतिम असा शॉट लेग साइडला. चांगली फिल्डिंग. 1 रन. अप्रतिम असा परत एकदा शॉट लेग साइडला. चांगली फिल्डिंग. 1 रन. अजून एकदा लेग साइडला शॉट फिरवलाय. चांगली फिल्डिंग. अशीच टाईट फिल्डिंग करायची आहे. स्कोर कमी आहे. 15 बॉलमध्ये 18 धावांची गरज. स्कोर झालाय 23 रन. आतापर्यंत 3 बॉल झालेत. दुसऱ्या ओव्हरचे 3 बॉल 23 रन. आतापर्यंत मध्ये 3 रन. हवेत गेलाय बॉल. विकेट. निकेशने अजून एक विकेट घेतली आहे. कॅच घेतली निकेश यांनी. मागच्या ओव्हरमध्ये पण एक कॅच घेतलेली. आणि कॅच घेतली कोणाची? सुमित उर्फ बाबू यांची कॅच घेतली आहे. त्यांनी पहिल्या इनिंग मध्ये 3 कॅच घेतल्या होत्या. त्यांना टफ देत आहेत निकेश. सलग 2 कॅच घेतली त्यांनी या इनिंग्स मध्ये. बॅट्समन नवीन बॅट्समन आलेत रायझिंग सुपरस्टार्स या संघाचे. आनंद. आतापर्यंत 4 बॉल झाले. 3 धावा दिल्यात फक्त अमरदादा यांनी. उत्कृष्ट अशी बॉलिंग. 14 बॉलमध्ये 18 रनची गरज. अप्रतिम असा शॉट लेग साइडला. विकेट. अजून एक विकेट गेली आहे. सलग 2 बॉलवर 2 विकेट. अंगद यांनी मागच्या ओव्हरमध्ये पण एक कॅच घेतलेली. आतापर्यंत किती विकेट गेल्यात?
3 विकेट. मागच्या मॅच मध्ये पण अंगज यांनी अशी उत्कृष्ट फिल्डिंग केलेली सीमा रेषावरती. पाच बॉल मध्ये 3 धावा दिल्यात आणि 2 विकेट घेतल्यात अमरदादा यांनी. नवीन बॉलर, नवीन बॅट्समॅन आलेत स्ट्राईकला. आतिश 5 बॉल मध्ये 3 रन 2 विकेट. बघूया ऑन अ हॅट्रिक अमरदादा, ऑन अ हॅट्रिक. बघूया ही हॅट्रिक ठरते का. आतापर्यंत एकही सामन्यामध्ये आपल्याला हॅट्रिक बघता नाही आली आहे. 2 वेळा हॅट्रिक हुकली आहे पण अजूनही हॅट्रिक आपल्याला बघायला भेटली नाहीये. बघूया आता हॅट्रिक भेटते का आपल्याला. ऑन अ हॅट्रिक अमरदादा स्ट्राईकवर आहे. आतिश दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. कॅच हवेत गेली, कॅच. ऑन अ हॅट्रिक अँड इट्स अ हॅट्रिक. 3 बॉल मध्ये 3 विकेट घेतली अमरदादा यांनी. शुभम यांनी अशी अप्रतिम कॅच घेतली आहे. चांगला त्यांनी जज घेतला आणि विकेट घेतली आहे आणि कुठेतरी कमबॅक केला आहे रनर बॉयज यांनी. अप्रतिम असा कमबॅक झालाय रनर बॉयज यांचा. नवीन बॅट्समन स्ट्राईकवर आले आहेत. नंदू, आनंददादा यांचा विकेट गेलाय. अमरदादांनी सलग 3 बॉलवर 3 विकेट घेऊन हॅट्रिक त्यांनी घेतलेली. इकडे जोरदार ताळ्या होऊन जाऊ द्या अमरदादा यांच्यासाठी. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात करत आहे बॉलर तिसऱ्या ओव्हरची सुरुवात. 2 ओव्हरमध्ये 23 रन 4 विकेट. 12 बॉलमध्ये 18 धावांची गरज. रायझिंग सुपरस्टार्स या संघाला हा सामना जिंकण्यासाठी 2 ओव्हरमध्ये 18 धावा, 12 बॉलमध्ये 18 धावांची गरज आणि अप्रतिम अशी फिल्डिंग रनर बॉयज यांच्याकडून. लो स्कोरिंग मॅच मध्ये अटीतटीचा सामना चालू आहे. कॅचेस घेऊन कशी मॅच जिंकती हे आपण बघू शकतो इकडे. कॅचेस विन द मॅचेस याचा एक्झाम्पल. पहिला बॉल तिसऱ्या ओव्हरचा वाईड बॉल. पहिला बॉल तिसऱ्या ओव्हरचा 22 रन. किती भेटतायत बघू. 1च रन बॅटेला लागलाय. ओके, अप्रतिम अशी फिल्डिंग बॉलिंग आणि काय रन डिफेंड करताय टीम रनर बॉयज. अप्रतिम कॅच, विकेट. नंदू यांची विकेट गेली आहे. अप्रतिम अशी फिल्डिंग सेट केलेली कॅप्टन यांनी. त्यांनी फिल्डर लावून ठेवलेला फाईन लेगला. बॅट्समॅनला कुठेतरी माहित होतं की फिल्डर आहे तरी त्यांनी रिस्क घेऊन तो शॉट खेळला इकडे आणि त्यांची विकेट गेली आहे. 10 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे आणि इकडे विकेट जात आहेत. नवीन बॅट्समन आहे स्ट्राईकवर संतोष आणि त्यांच्यासोबत आहे सेट बॅट्समन लहू.
कुठेतरी ते त्यांना गाईड करताय. आतापर्यंत 2 बॉलमध्ये 2 रन देऊन एकच विकेट घेतलाय नितेश यांनी. अप्रतिम अशी तिसरी ओव्हर टाकतायत ते. 10 बॉलमध्ये 16 धावांची गरज रायझिंग सुपरस्टार्स या संघाला सामना जिंकण्यासाठी. तिसरा बॉल डॉट बॉल. अप्रतिम अप्रतिम अशी बॉलिंग नितेश राजभार यांच्याकडून. प्रेशरमध्ये कुठेतरी रायझिंग सुपरस्टार्स या संघाचे बॅट्समन. अप्रतिम अशी बॉलिंग. एवढंच अप्रतिम असं विकेट किपर संरक्षण. त्यांचे विकेट किपर 4 बॉलमध्ये 2 रन आणि 1 विकेट. 8 बॉलमध्ये 16 धावांची गरज. अप्रतिम अशी बॉलिंग. चांगली फिल्डिंगही केली जात आहे इकडे रनर बॉईज या संघाकडून. 1 बॉल बाकी आहे. रन आहे 26. 7 बॉलमध्ये 15 धावांची गरज. प्रत्येक बॉलमध्ये 2 धावांची गरज आहे. कुठेतरी रायझिंग सुपरस्टार्स हा संघ प्रेशरमध्ये, पण प्रेशरमध्ये मॅच जिंकलेही जातात हे आपण ऑलरेडी बघितलंय. चांगली फिल्डिंग आणि चांगला थ्रो शुभ यांच्याकडून. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन आहे 27. एवढा अटीतटीचा सामना. 6 बॉलमध्ये 14 धावांची गरज. 6 बॉलमध्ये 14 धावांची गरज. बघूया. खूप अटीतटीचा सामना चालू आहे. फिल्डिंग एकदम उत्कृष्ट केली जात आहे रनर बॉईज या संघाकडून. बॉलर आहे सूरज. शेवटचा ओव्हर. अटीतटीचा सामना. 6 बॉलमध्ये 14 धावांची गरज. बघूया. स्ट्राईकवर आहे सेट बॅट्समन लहू. 6 बॉलमध्ये 14 धावा, 3 बाउंड्र्या, म्हणजे 2 चौके 1 षटकार किंवा 3 चौकार सहज लागू शकतात प्रेशरच्या या सामन्यामध्ये. चला 4थ्या ओव्हरची सुरुवात. सूरज अराउंड द विकेट. बोल्ड बोल्ड. व्हॉट अ मॅच. यॉर्कर टाकले त्यांनी. ब्लॉक होल मध्ये बॉल गेला आणि विकेट भेटली आहे. स्टंप काढलाय त्यांनी. अप्रतिम अशी बॉलिंग सूरज यांच्याकडून. स्कोर स्कोर. 6 विकेट. 6 विकेट गेले. 6. 27 रन, 6 विकेट. 5 बॉलमध्ये 14 धावांची गरज. शरद हे बॅट्समन आलेले आहेत स्ट्राईकवर. अप्रतिम अशी बॉलिंग सूरज यांच्याकडून. लायन्स क्रिकेट अकॅडमी आणि रनर बॉईज या दोघा संघांकडे अप्रतिम असे बॉलर आहेत की जे कमीत कमी स्कोअर डिफेंड करू शकतात. एवढी त्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे आणि कॅपेबिलिटी आहे. चला 5 बॉलमध्ये 14 रनची गरज. रायझिंग सुपरस्टार्स. अप्रतिम असा शॉट. बॉल हवेत. कॅच. दुसरी कॅच घेतली आहे या सामन्यामध्ये शुभम यांनी. अप्रतिम अशी फिल्डिंग. 7 विकेट डाऊन आहे रायझिंग सुपरस्टार्स हा संघ. अप्रतिम अशी मॅच चालू आहे. नवीन बॅट्समन स्ट्राईकवर आहेत. राहुल देशमुख. 4 बॉलमध्ये 14 धावांची गरज. ऑन अ हॅट्रिक. सूरज ऑन अ हॅट्रिक. अमरदादा यांनी ऑलरेडी हॅट्रिक घेतली आहे या मॅचमध्ये. या मॅचमध्ये ऑलरेडी एकदा हॅट्रिक झाली आहे. दुसरी ऑन अ हॅट्रिक आहे सेम इनिंग मध्ये.
क्या बात आहे. अप्रतिम अशी बॉलिंग प्रदर्शन करत आहे रनर बॉईज या टीमचे प्लेयर्स. फिल्डिंगही तेवढी टाईट आहे. एकही कॅच त्यांनी अजूनपर्यंत ड्रॉप केला नाहीये. 100% त्यांची ॲक्युरेसी आहे कॅच पकडण्यामध्ये. कॅचेस विन द मॅचेसचा अप्रतिम एक्झाम्पल आहे रनर बॉईज ही टीम. नवीन बॅट्समन साठी फिल्डिंग सेट केली जात आहे. लेफ्ट हँड बॅट्समन राहुल देशमुख ऑन अ स्ट्राइक, ऑन अ हॅट्रिक. सूरज 2 बॉलमध्ये 2 विकेट त्यांनी ऑलरेडी घेतलेली आहे. डॉट बॉल, डॉट बॉल. व्हॉट अ प्रेशर. 3 बॉलमध्ये 14 धावांची गरज. आता फक्त तुम्हाला प्रेशर मध्ये नाही आता नॉर्मल बॉलिंग करायची आहे. महासामना तुमचाच ठरणार आहे असं मला वाटतंय. कारण की बॅट्समन आता इमेन्स प्रेशर मध्ये असणार आहे इकडे. 3 बॉलमध्ये 14 रन म्हणजे सलग त्यांना 3 बाउंड्रीज हवेत प्रत्येक बॉलला. चौथा बॉल. शॉट. लेग साइडला शॉट मारला त्यांनी आणि 6. अप्रतिम बॅटिंग. राहुल देशमुख हे दाखवत आहे की सामना अजूनही संपला नाहीये. 2 बॉलमध्ये 8 धावांची गरज. राहुल देशमुख अप्रतिम अशी बॅटिंग. अटीतटीचा सामना. 2 बॉलमध्ये 2 बाउंड्रीज. बघूया काय होतंय ते. 2 बॉलमध्ये 2 बाउंड्रीज. एकदम अटीतटीचा सामना. पण बॉलर पूर्ण कॉन्फिडंट वाटताय. बॅट्समॅनही. बघूया काय होतंय ते. 5वा बॉल. शॉट मारला त्याने लेग साइडला आणि बहुतेक फिल्डर हा बॉल अप्रतिम अशी फिल्डिंग केली यांनी. नॉन स्ट्रायकरला रनआउटचा चान्स बट मिड्स फिल्डिंग. 1 बॉलमध्ये 1 षटकार हवाय. 1 बॉलमध्ये 1 षटकारची गरज आणि रायझिंग सुपरस्टार्स हा सामना जिंकू शकतात. एक बॉलमध्ये 1 षटकारची गरज. एवढा अटीतटीचा सामना. अप्रतिम असे फिल्डिंग सुपर बॉईज रनर बॉईज या टीम कडून. रायझिंग सुपरस्टार संघ 1 बॉलमध्ये षटकार. 6 रनांची गरज आहे त्यांना. चला शेवटचा बॉल. 6 रनांची गरज. राहुल देशमुख आणि त्यांनी मारलाय हा षटकार. षटकार मारलाय त्यांनी. शेवटच्या बॉलवर षटकार मारून सामना जिंकलाय रायझिंग सुपरस्टार या टीमने. एवढा अटीतटीचा सामना. राहुल देशमुख एक्झाम्पल आहे. नथिंग इज इम्पॉसिबल यांचं. जोरदार टाळ्याहून जाऊ द्या राहुल देशमुख यांच्यासाठी. आणि आपण रनर बॉईज यांचंही तेवढंच कौतुक करायचं कारण की एवढा अटीतटीचा सामना शेवटचा बॉल पर्यंत घेऊन जाणं नथिंग इज इम्पॉसिबल दोस्तो. चला पुढच्या मॅचचा टॉस साठी कॉल आउट दिले जात आहे. आता पुढील सर्व सामने 3 ओव्हरचे होणार आहे कारण की सर्वांचे 2-2 मॅचेस खेळून झालेत ऑलरेडी. योद्धा 11 वर्सेस लायन्स क्रिकेट अकॅडमी या दोघा टीमच्या कॅप्टनला मी विनंती करेल टॉस साठी इकडे उपलब्ध व्हावे स्टेज जवळ.